नमस्कार, मी अनुपमा. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज हितगुज मध्ये आपण एका वेगळ्या करिअरवर चर्चा करणार आहोत. खरं तर राजकारण हा करण्याचा विषय आहे, करिअर करण्याचं नव्हे असं अनेक लोकांना वाटू शकतं. मात्र आज असाच एक राजकारणी आपल्याला राजकारणामध्ये नेमकं करिअर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्यासाठी अंगी कुठले गुण हवेत, जनतेची नेमकी मानसिकता सध्याची काय आहे, या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, खूप स्वागत तुमचं. थोडक्यात ओळख करून देते. कॅप्टन आशिष दामले हे कमर्शियल पायलट आहेत. अमेरिकेतून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. वयाच्या 22व्या वर्षी ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 2च वर्षामध्ये उपनगर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडही झाले आणि सध्या ते या पदावर कार्यरत आहेत. तसंच युवाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अतिशय लहान वयामध्ये आणि कुणाच्याही वरद हस्ताशिवाय आशिष दामले यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं राजकारणात करिअर करायचं कसं जाणून घेऊया त्यांच्याचकडून. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी तुम्ही कमर्शियल पायलट आहात. अतिशय कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय आहे आशिषजी. कमर्शियल पायलट सारखं तुम्ही हे फील्ड सोडून राजकारणामध्ये कसे वळलात? हो, खरं मला लहानपणापासून एक चांगलं पायलट व्हावं अशी नेहमीच इच्छा होती. परंतु माझं पायलटचं करिअर करत असताना जर आपण एक मेंटॅलिटी बघितली तर जेवढे यंगस्टर्स इथून फॉरेनला जातात त्या सगळ्यांची एक मेंटॅलिटी असते की आपल्या देशासाठी काहीतरी करायचं, आपल्या मायदेशी परतायचं. जर आपण साधारणतः बघितलं तर रंग दे बसंती, स्वदेश हे सगळे मूवीज बघून यंगस्टर्स एवढे इन्स्पायर्ड असतात की काहीतरी वाटतं की आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं. मी परत आल्यानंतर एकदा वेकेशनवर आलो होतो आणि माझा अजिबात इथे पुन्हा राहण्याचा प्लॅन नव्हता. मी प्लॅन करत होतो की पुन्हा US ला जायचं आणि माझं पायलटचं करिअर जे आहे ते पूर्ण करायचं. परंतु इथे आल्यानंतर काही दिवस मी एक क्लासमध्ये ट्रेनिंग घेत होतो. तर आपल्या साधारण लक्षात येतं की इथे ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये सगळीकडे साधारण एक चर्चा असते की सिस्टम बदलायला हवं, चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवं. सध्याचं राजकारण हे खूप घाणेरडं आहे आणि चांगल्या लोकांनी पुढाकार घेतला तर काही गोष्टी बदलू शकतील. परंतु वास्तविक हा पुढाकार घेणारे खूप कमी लोक आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपणच एक पाऊल उचलावं आणि काहीतरी आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देशासाठी करून दाखवावं. त्यासाठी मी हा निर्णय घेतला की आपल्याला काहीतरी जर करायचं असेल तर यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ सिस्टम, तरच तुम्ही काहीतरी लोकांसाठी करू शकता. खरं. आणि मला असं वाटतं अशी ही जी धमक आहे, ही जी इच्छाशक्ती आहे की सिस्टमच्या बाहेर राहून सिस्टम बदलणं शक्य नसतं, त्यामुळे आज जाणं आणि त्यासाठीची धमक आहे ती खूप गरजेची आहे. हा एक गुण मला वाटतं पुढे आला तर तुमच्या चर्चेतून. थोडंसं आणखी पुढे जाऊया. खरं तर राजकारण जसं तुम्ही म्हटलात की हल्ली लोकांचा बराच नावडता विषय आहे, राजकारणात नको असंच मुलांना सुद्धा वाटतं की राजकारण हा करिअरचा पर्याय कोणी समोर पाहतच नाही. तर अशा वेळी तुम्ही करिअर म्हणून कसं या विषयाकडे पाहता? वास्तविक आपण जर बघितलं तर सगळेच लोक हे म्हणतात किंवा तुम्ही जास्तीत जास्त लोकांना म्हणताना पाहिलं असेल की भारत हा महासत्ता होणार आहे आणि इट इज इन द हँड ऑफ यंगस्टर्स. म्हणजे जर या भारताच्या तरुण पिढीने काही केलं तरच भारत हा पुढे जाऊ शकतो असं सगळ्यांची चर्चा आहे. परंतु ते जर घडवायचं असेल तर ऍक्टिव्हली आजच्या युथनी, आजच्या तरुण पिढीने राजकारणात सहभागी होणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळेच म्हणतात की राजकारणात कशाला, परंतु जर ऍक्टिव्हली जर चांगले लोक, जर एज्युकेटेड लोक ज्यांना विजन आहे असे जर यंगस्टर्स पुढे आले तर नक्कीच आपल्या सिस्टमचं एक आपल्याला वेगळं रूप बघायला मिळेल आणि आपल्या देशाला प्रगतीकडे नेता येईल. खरं. आणि तुम्ही म्हणता तसं की तरच ती महासत्ता होऊ शकते. दुसरी एक गोष्ट अशी की वयाचा जर मुद्दा काढला तर तुम्ही तर खूप लहान वयामध्ये राजकारणामध्ये उतरलात आणि कोणाचंही तुम्हाला बॅकिंग नव्हतं, अशा परिस्थितीत तुम्ही उतरलात. पण बरेच वेळा आपण बघतो की साधारण आपल्याकडचे जे राजकारणी आहेत त्यांचं वय साधारण मध्यम वय झालेलं असतं, 30-35च्या पुढचे असतात. आणि अशा वेळी आपण विद्यार्थ्यांना हा सल्ला देतोय की तुम्ही करिअरचा हा मार्ग निवडा, तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल? नाही, मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे सांगायला आवडेल की आपण जर बघितलं तर आज योगायोगाने अँटी टेररिझम डे आहे, दहशतवादी विरोधी आज दिवस आहे. तर ज्या वेळेस कसाबनी इंडियावर अटॅक केला, अतिशय निंदनीय गोष्ट होती ती. परंतु त्याचं वय होतं 22 आणि त्याची जी ऊर्जा होती ती एका वाईट कामासाठी वापरली गेली. त्याच प्रकारे जर आपल्या भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा शक्ती आहे, जो बेसिक आपण जर एका तरुणाची ऊर्जा बघितली तर ती 20
ते 35 या वयोगटात आपण त्याला ऍक्च्युअली युथ या कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो. तर ही ऊर्जा जर चांगल्या दिशेने वापरली तर नक्कीच आपल्याला एक चांगलं परिवर्तन बघायला मिळेल. आणि मला वाटतं की त्याचं थोडं आधीपासून थोडं फिडिंग सुरू झालं पाहिजे की मतदार 18 वर्षी मुलगा होतो किंवा मुलगी होते तर त्याच्या काही वर्ष आधीपासून त्याला शिकवलं गेलं पाहिजे की मतदान करणं किती महत्वाचं आहे, राजकारणात येणं हे किती महत्वाचं आहे. आणि जर आपल्या देशात काही बदलायचं असेल तर आता आजच्या पिढीने ऍक्टिव्हली पॉलिटिक्समध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे. आज आपण साधारण बघितलं तर फेसबुक वगैरे जेवढे सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत त्याच्यात 70 to 80% जेवढे यंगस्टर्स आहेत त्यांचं पॉलिटिकल व्ह्यूज मध्ये एकच उत्तर असतं, आय हेट पॉलिटिक्स. परंतु तेच जर बदलून आय विल चेंज पॉलिटिक्स हे झालं तर नक्कीच मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात फरक आपण बघू शकू. बरोबर आहे. ही झाली एखाद्या तरुण किंवा तरुणीची राजकारणामध्ये येण्याची इच्छा. मात्र त्यावेळी आजूबाजूचं वातावरण तसं नसतं असं म्हटलं जातं, तर मग याला काय उत्तर द्याल तुम्ही? मग तेच बदलण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि जिथपर्यंत आपण काही बदलणार नाही, म्हणजे असं बरेच लोक म्हणतात राजकारण वाईट आहे परंतु चांगले लोक सुद्धा आहेत. आज आपण बघितलं तर हे कल्चर थोडंसं बदलत चाललंय. आताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात आपण बघितलं तर 35, 40, 30चे बरेच असे लोक, असे तरुण मंडळी होते जे निवडून आले. तर जर चांगले लोक, गुड पीपल विथ विजन जर पुढे आले तर नक्कीच आपल्याला हा फरक पाहायला मिळेल. आणि असं उगीच आपण विचार करून की नाही ते होणारच नाही, बरंच काही राजकारणात आपल्याला वाईट करावं लागतं, वाईट बघावं लागतं म्हणून त्याच्यापासून अलिप्त राहायचं तर ते काही योग्य नाही. आपण साधारण बघितलं तर एक मुलगा, एक यंगस्टर जेव्हा ठरवतो की मला एक पोलीस ऑफिसर व्हायचंय तेव्हा तो त्या जॉबला एक एलिट जॉब मानतो, एक चांगलं करिअर मानतो. आपण जेव्हा एखाद्या मुलाला सांगतो किंवा मुलीला सांगतो आर्मी मध्ये मी आहे तेव्हा आपण त्याला एक एलिट मानतो. परंतु जे सिस्टम आपलं देश चालवतं त्याच्यामध्ये असलं की त्या माणसाला नावं ठेवली जातात. तर हे न होता जर आपण त्या प्रोफेशनला सुद्धा तितकंच एलिटनेस दिलं तर मला वाटतं नुसतं तरुण यंगस्टर्स म्हणजे यंग मुलंच नाही तर एक मोठा वर्ग जो युवतींचा आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हली आपली इन्व्हॉल्वमेंट दाखवू शकेल. बरं, खरं तर आता पण मला वाटतं मध्यापर्यंत आलोय, पण मला असं विचारायचं की जर एखाद्या सामान्य घरातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला राजकारणामध्ये यायचं असेल तर त्याला तुम्ही काय नेमका सल्ला द्याल की काय हवं, तुझ्या अंगीभूत गुण कुठले हवेत किंवा काय नेमकं कर, कशी सुरुवात कर? सर्वात आधी तर मला सांगावं असं वाटेल की एखाद्या जर मुलांनी किंवा मुलीने ठरवलं की त्याला राजकारणात प्रोफेशन करायचंय तर त्याला सगळ्यात पहिला प्रश्न सांगतील की तुला अनुभव काय. तर मला इथे आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की अनुभव ही महत्वाची गोष्ट आहे बट इट इज नॉट एव्हरीथिंग. अनुभव हे सर्वस्व नाही. जर तुमच्यात काही चांगले गुण असतील, तुमच्यात विजन असेल आणि तुमच्यात काही तत्व असतील की तुम्हाला समाजासाठी काहीतरी चांगलं करायचंय, तुम्हाला लोकांचं काहीतरी भलं करायचंय, फक्त या जर तुमच्या मनात ही सदिच्छा असेल तरी तुम्ही बऱ्याच काही गोष्टी बदलू शकता असं मला नक्की वाटतं. बरं, आपल्याबरोबर आता सध्या प्रेक्षकांचे काही फोन्स यायला सुरुवात झालेत. कराडवरून आपल्याबरोबर अक्षय शिंदे आहेत. हॅलो अक्षय, विचारा प्रश्न. हा नमस्कार सर. बोला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की राजकीय मोठी बॅकग्राऊंड असल्याशिवाय किंवा पैशाचे पाठबळ असल्याशिवाय सामान्य व्यक्ती राजकारणात शिरू शकत नाही ही समजूत सर्वसामान्य लोकांची आहे. तर याला आपण सर्वसामान्य माणसांना राजकारणात येण्यासाठी काय चान्सेस आहेत? बरं अक्षय, अगदी मनातला मला वाटतं प्रत्येक तरुणाचा हा प्रश्न आहे की एवढं जर बॅकिंग असेल, पैसा असेल तरच आपण राजकारणामध्ये येऊ शकतो.